नमस्कार मंडळी, खूप दिवस झाले होते मी बोलली यांना की आपण फिरायलाच नाही गेलो. म्हणजे कॅनडाला आल्यापासून आम्ही कुठेच नव्हतो गेलो. मी बोलली की फिरायला तर जायला हवंच. आता बघा, म्हणजे कसं बायकांनी जर हट्ट केला ना तर नवऱ्यांना तो पुरवावाच लागतो. तर मी म्हटलं की जायचं का? हे बोलले ठीक आहे. मग काय, दुसऱ्या दिवशीची तिकीट काढली आणि बघा पोचलोय एअरपोर्टला आता. आणि आम्ही चाललो आहे कॅलगरीला. कॅलगरीच का बरं? कारण की तिथून आम्हाला जायचं आहे बॅम्फला, जिथे आहे रॉकी माउंटेन्स. खूप दुरून दुरून लोक येतात ती रॉकी माउंटेन्स बघायला. म्हणजे अक्षरशः ते USA पर्यंत जातं. सगळ्यात पहिलं ठिकाण आम्हाला तेच बघायचं होतं. भरल्या बॅग्स आणि निघालो. आणि आता तुम्ही हे जे बघताय ते ड्युटी फ्री सेक्शन आहे एअरपोर्टचं. मी टोरंटो इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं चालली आहे. तर सिक्युरिटी झाल्यानंतर इथल्या एअरपोर्टला आणि भारतातल्या पण ड्युटी फ्री झोन्स असतात. पण तुम्ही डोमेस्टिक ट्रॅव्हल करत असाल की आपण दुसऱ्या भागातून जातो तर त्यांनी इथे सेपरेट नाही केलंय, त्यामुळे आपल्याला ड्युटी फ्री झोन मधून जावं लागतं. आणि एवढे ब्रँड्स होते इथे ना, वेगवेगळे सगळं मिळत होतं, जे हवंय ते मिळत होतं. म्हणजे अक्षरशः व्हायटमिन्सच्या गोळ्या सुद्धा मिळत होत्या. तर मग ते सगळं बघितलं आणि निघालो गेट जवळ जायला, जिथून आपली फ्लाईट असणार आहे. पण मी म्हटलं आता तर चहाची वेळ झालेली आहे. आणि चहा म्हटल्यावर असं कोणी विचारलं की बाबा तुला चहा पाहिजे का, आणि मी नाही म्हणते असं शक्यच नाहीये. जितका चहा प्यायला तितकं कमी वाटतं मला. चहा वगैरे घेतला आणि फ्लाईटमध्ये गेलो. फ्लाईट बघतेय मी तर अक्षरशः आपल्या ST बसेस परवडल्या. इतक्या छान सीट्स असतात त्याच्या. हे लोक स्वच्छ पण नाही केली फ्लाईट आणि काहीच नाही, जशी होती तशीच दुसऱ्यांदा उडवत होते ते. बघा तुम्ही बघताय ना काचेवर कसलं तेल आहे, ते नीट पुसत पण नाही. त्याच्यापेक्षा तर आपल्या इथे जो एअरपोर्टचा फ्लाईटचा एक्सपिरियन्स आहे डोमेस्टिकसाठी, तो मला जास्त भारी वाटला. आणि हे मी सध्या टोरंटोवरती उडती आहे. तर फ्लाईटमधून कुठलीही शहर तुम्ही वरनं बघितलं तर ते छानच दिसतं. तर मला ते बघायला दरवेळेस आवडतं, त्यामुळे मी विंडो सीट कधीच मिस नाही करत. फ्रेश वॉटर लेक्स म्हटलेत ना तर ते सगळ्यात जास्त कॅनडामध्येच आहेत. 7 फ्रेश वॉटर लेक्स तुम्हाला इथेच बघायला मिळतील. तर ते अजून 7ही एक्सप्लोर नाही केले आहेत आम्ही, पण हळूहळू करूया. आणि आम्ही पोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर, जे होतं आपलं कॅलगरी. आणि इतका मोठा ट्रक बघून मी म्हटलं बाप रे कसे, आणि इतके पळवतात ना इथले ट्रकवाले. पण चाललो आहे कार उचलायला. तर कार म्हणजे विकत नाही घेतली आहे. इथे खूप साऱ्या कंपनीज अशा आहेत ज्या सेल्फ ड्राईव्ह कार्स देतात. तर त्यापैकी एक आहे जी आहे एंटरप्राइज. आम्ही त्यांच्याकडून घेतो कारण की त्यांचा एक्सपिरियन्स चांगला आलेला आहे. आणि आम्ही उचलली वॉल्वो. ही तीच वॉल्वो कंपनी आहे ज्याच्या इंजिनियर नील्स बोहलेंनी सर्वात आधी 3 पॉइंट सीट बेल्ट काढला होता. तो सीट बेल्ट पेटंट फ्री केला कारण की त्यांना लोकांचे जीव जास्त महत्त्वाचे वाटले त्यांच्या प्रॉफिट्सपेक्षा. ही गोष्ट किती मोठी आहे ना, कारण की कधी कधी काही गोष्टी आपल्याला खूप क्षुल्लक वाटतात, पण त्या गोष्टींचा इम्पॅक्ट किती मोठा असतो. आता तुम्हीच बघा ना, सीट बेल्ट फ्री केल्यामुळे सगळ्या मॅन्युफॅक्चरर्स, कार मॅन्युफॅक्चरर्स ते वापरू शकले आणि त्याच्यामुळे कितीतरी लोकांचे अपघातात जीव वाचले असतील. खूप विचार करण्यासारख्या गोष्टी असतात काही. असो, आता आपण आलेलो आहे रेस्टॉरंटमध्ये खायला, ज्याचं नाव आहे दीपक्स धाबा. आणि कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जगाच्या आपण गेलो तरी आपण भारतीय एकच ऑर्डर करू, जे आहे पनीर बटर मसाला. आम्ही सुद्धा तेच केलं. त्यासोबत तंदुरी रोटी खाल्ली आणि निघालो आम्ही कॅलगरी डाऊनटाऊनचा चक्कर मारायला. आता डाऊनटाऊन म्हणजे इथे सहसा आपण कुठल्या तरी शहराच्या सेंटरला जातो, म्हणजे आपण डाऊनटाऊनला जातोय, जिथे सगळे मेन ऑफिसेस, फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स सगळं तिथेच असतं, त्यामुळे त्याला डाऊनटाऊन म्हणतात. टोरंटोला CN टॉवर आहे, तसं कॅलगरीला पण ह्यांनी बनवलेलं आहे आणि त्याला नाव दिलं आहे कॅलगरी टॉवर. आणि आमचा आजचा दिवस इथेच संपला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सलाही दाखवा आणि चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब करा. आणि आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.